या ठिकाणी सभापती महोदय, राज्याची ज्या पद्धतीने लोकसंख्या आपली वाढती आहे त्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची मागणी वाढती आहे आणि म्हणून साहजिक आहे युवक रोजगारांच्या पोर्टलवर नोंदणी नाही करायची, मग कुठं करायची? या पोर्टलवर नोंदणी करायची नाही तर कुठं करायची? आता लोकांना विश्वास भाई वाटू लागला की आम्हाला नोकऱ्या मिळतील आणि म्हणून नोंदणी होऊ लागली आणि मिळत आहेत. मिलिंद नार्वेकरांनी पण काही मुद्दे इथे मांडले, पण त्यांचे मुद्दे एकदम पॉझिटिव्ह होते, टीका नव्हती. आणि त्यावर जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांवर त्यांनी बघा, त्यांनी केलेले जे सूचना आहेत ना त्या मी वाचल्या, त्या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंटच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी जरा बोलत जा चर्चा करताना, मग ते पॉझिटिव्ह तुम्ही पण व्हाल. आणि म्हणून त्याच्यावर देखील सरकार कारवाई करेल. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आम्ही कुठे काय बोलतोय? ज्यांनी चांगल्या शशिकांतजी चांगल्या भूमिका मांडतात जेव्हा त्यांचं काय चांगलं बोलत नाही आम्ही. आमच्या काय दुश्मन थोडे आम्ही. त्याचे बंटी आहे तिथे, काय आम्ही असं चुकीचं नाही बोलत ना. ते चांगलं आहे ते चांगलं आहे. ते तुमची मैत्री यांची दोघांची जानी दोस्ती आहे. मुंबई ते पुणे एक्सप्रेसवर झालेला गॅस टँकर दुर्घटनेवरून देखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, पण तुम्हाला मी सांगतो त्याची मी माहिती घेतली. तुम्ही बोला की ती घटना साधीसुधी नव्हती. सगळ्या यंत्रणांनी मिळून काळजीपूर्वक हा उलटलेला टँकर आहे, त्यातून तो जो अतिशय ज्वालाग्रही गॅस होता त्याच्यामध्ये, तो एक एक टँकर करून 2 टँकर काढले. आता जर तिथे वायू गळती झाली असती तर थोडाही हलगर्जीपणा झाला असता तर मी सांगतो सभापती महोदय, तिथला मोठा परिसर जळून बेचिराग झाला असता, अशी अवस्था होती. आणि त्यासाठी ही दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये ती टाळण्याच्यासाठी जे उपाययोजना करायची आहेत ते निश्चितपणे आपण करू. त्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत. तेव्हा जर पुढे दुर्घटना झाली तर ती वाहतूक कुठून डायव्हर्ट करणे, हे करणे, या सगळ्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या केल्या पाहिजे त्या यंत्रणांनी. अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिल्या, मी स्वतःही दिलेल्या आहेत. त्याची इत्थंभूत माहिती मी घेत होतो आणि म्हणून त्यावेळेस देखील नागरिकांची खूप गैरसोय झाली. परंतु जीवापेक्षा काही मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे जीव वाचले हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होऊ नये आणि झाली तर ताबडतोब उपाययोजना काय कराव्या या संदर्भातला देखील ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार केलेला आहे. सत्ताधाऱ्यांचा मगाशी मी बोललो वाटतं, माज हा शब्दप्रयोग कोणीतरी केला, माजलेत, माज आलाय वगैरे.